आता HR या सेक्शनमधला 2.11 आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संस्था हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. HR मधील सगळ्यात जास्त वेटेज असणारा हा टॉपिक आहे. ठीक आहे, सगळ्यात जास्त जवळपास 15 प्रश्न येतात त्याच्यावरती. ठीक आहे, थोडंसं व्हेरिएशन असेल पण 15 प्रश्न तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टली डील करता येतात या टॉपिकवरनं. ठीक आहे, थोडासा लेंदी पण आहे, याचे थोडेसे जास्त लेक्चर होतील. ठीक आहे, परंतु आपण एकदम व्यवस्थित घेऊया. आणि हा टॉपिक असा आहे की एक्झाम हॉलमध्ये जायच्या शेवटचा दिवस असतो, 3 आणि 4 असतो आपला GS3 आणि GS4. सकाळी सकाळी आपल्याला एक्झाम हॉलच्या जायच्या अगोदर ग्राहक संरक्षण कायदा आणि आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संस्था हे नक्कीच बघायला लागतं. नाहीतर काय होतं की याच्यामधला काही आकडेवारीमध्ये आपली गफलत होते की आपल्याला काही कन्फ्युजन होतं, ते आठवत नाही आणि आपले काही मार्क्स जातात. तर 15च्या 15 प्रश्न बरोबर आणण्यासारखे असतात. एखादा दुसरा जाऊ शकतो समजा, पण 12, 13, 15मधले डेफिनेटली डील करता येण्यासारखा हा टॉपिक आहे. खूप जास्त मार्क्स देणारा टॉपिक आहे. ठीक आहे, एकदम सिम्पल प्रश्न असतात. बऱ्यापैकी प्रश्न हे सहजासहजी डील करता येतात. रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे पण याला. ठीक आहे, आता आपण हा महत्त्वाचा टॉपिक सुरू करतो आहे. तर जसं आपण बाकीकडे सुरू केलेला आहे पहिल्यांदा की आपल्याला सिलेबस पॉईंट कवर करायचा आहे आणि हा सिलेबस बऱ्यापैकी क्लोज एंडेडच आहे. ठीक आहे, याच्या संस्थांपैकी आपल्याला बऱ्यापैकी सगळी माहिती ही अंडरस्टँड करून घेता येते, समजून घेता येते. ठीक आहे, बघा 2.11 इंटरनॅशनल अँड रिजनल ऑर्गनायझेशन. मग आपल्याला काही आंतरराष्ट्रीय पण करायचे आहेत आणि काही रिजनल पण संस्थांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे, त्यात बघा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी जो पॉईंट दिलेला आहे आपल्याला, तो दिलेला आहे युनायटेड नेशन आणि इट्स स्पेशल एजन्सी. म्हणजे त्याच्या काही विशेष संस्था आहेत किंवा एजन्सीज आहेत, तर त्या एजन्सीचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. लक्षात आलं का तुम्हाला? काही युनायटेड नेशन आणि त्याचे स्पेशल एजन्सीज आहेत, त्याचे स्पेशल ऑर्गन्स आहेत, तर त्याचा आपल्याला अभ्यास करायला लागतो. येतं लक्षात? म्हणजे युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलं त्याचे जे 5 अंग आहेत ती युनायटेड नेशन जनरल असेंब्ली असेल, सिक्युरिटी काउन्सिल असेल. येतं का लक्षात? असे वेगवेगळे ट्रस्टीशिप ते झाले बंद पण. ठीक आहे, असे वेगवेगळे आपल्याला हे करायला लागतं. लक्षात येते? वेगवेगळे असे अंग आपल्याला करायला लागतात. युनायटेड नेशनच्या संदर्भातलं त्याचा हिस्ट्री करायला लागते. येतं लक्षात? युनायटेड नेशनच्या अगोदर लीग ऑफ नेशन होतं, मग ते कसं ओरिजिन झालं, त्यांनी काय काम केलं, ते बंद का झालं, त्याच्यानंतर कुठल्या बैठका झाल्या आणि त्याच्यानंतर जनरल असेंब्लीची स्थापना झाली, त्याचं काम कसं चालतं, त्याचे वेगवेगळे ऑर्गन्स कुठले. येतं का लक्षात? मग त्यांचं मुख्यालय कुठं आहे, सदस्य किती, त्यांच्या बैठका कशा होतात, ते कशाची निवड करतात, त्यांच्या एजन्सी कुठल्या, अशा बऱ्याच अँगलनं आपल्याला तयारी करायला लागते. सोपं आहे, मी तुम्हाला एकदम सिम्प्लिफाय करून सांगणार आहे, काळजी करायची आवश्यकता नाही. येतं लक्षात? पहिला पॉईंट कुठला बघितला? युनायटेड नेशन आणि त्याच्या स्पेशल एजन्सी. येतं लक्षात? म्हणजे युनायटेड नेशनचा इतिहास आणि त्याचे 5-6 अंग आहेत ते आपली महत्त्वाचे, ती 5-6 अंग करायला लागतात. हे झालं पहिलं. त्याच्यानंतर ॲक्च्युअल संस्था आपल्याला कुठल्या अभ्यासायच्या आहेत बघा. म्हणजे ह्या वरचा पहिला पॉईंट सोडल्यानंतर ही अंगठाड 1, UNDP 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 म्हणजे युनायटेड नेशन पकडून टोटल आपल्याला 20 संस्था आपल्याला करायला लागतात, म्हणजे एजन्सी सोडून. येतं लक्षात? ह्या 20 संस्था आणि त्याची स्पेशल प्लस त्याचे काही ऑर्गन्स आहेत तर ते ऑर्गन. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एवढी तयारी करायला लागते आणि याच्यावरून आपल्याला 15 प्रश्न जवळपास डील होतात. येतं लक्षात? युनायटेड नेशन पहिला पॉईंट तुम्हाला सांगितलं, युनायटेड नेशन आणि त्याचे स्पेशल अंग किंवा एजन्सीज करायचे. दुसऱ्या याच्यामध्ये बघा आपल्याला कोण आहे? अंगठाड आहे. ठीक आहे, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. म्हणजे युनायटेड नेशनची कॉन्फरन्स आहे, कशावरती काम करणारी? ट्रेड आणि डेव्हलपमेंट, व्यापार आणि विकासासंदर्भातली आहे. तर त्याचं आपल्याला डिटेल्स करायला लागतात. ठीक आहे, आपण याच्यामध्ये काय करणार आहे आपण? येतं का लक्षात? पहिल्या पॉईंटमधलं तुम्हाला समजून आलं. पहिल्या पॉईंटमध्ये जे वेगवेगळे अंग आहेत की जनरल असेंब्ली सांगितलं तुम्हाला, सिक्युरिटी काउन्सिल, इकोसॉक म्हणून संस्था, इकॉनॉमिक अँड सोशल कॉन्फरन्स आहे, त्याच्यानंतर ट्रस्टीशिप काउन्सिल तुम्हाला सांगितलं आहे, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे आणि सेक्रेटेरिएट आहे. ठीक आहे, सेक्रेटेरिएट आहे. अशी 5 अंग म्हणजे 6 अंग करायला लागतात. 5वं जे आहे ट्रस्टीशिप काउन्सिल हे बंद झाले, त्यामुळे आता सध्या कार्यरत असणारी 5 असे एकूण 6 अंग, ते 6 अंग आपल्याला करायला लागतात. त्याच्यानंतर आपण तुम्हाला जसं म्हटलं की आपल्याला अंगठाड या संस्थेसंदर्भात आपल्याला थोडेसे डिटेल्स करायचे आहेत. अंगठाडचं काय आहे? युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड आणि डेव्हलपमेंट. येतं का लक्षात? आणि ही इकोसॉकच्या अंतर्गत असणारी अंगठाड ही एक संस्था करायला लागते. ठीक आहे, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर दुसरी करायला लागते UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्या अंतर्गत आपल्याला याचा एक स्टडी करायला लागतो. ठीक आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्याच्यानंतर ICJ, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, म्हणजे जे स्पेशल अंग आहे तेच. आणि ILO म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, याच्या संदर्भातला स्टडी. मग याच्या संदर्भात आपल्याला काय करायला लागतं की त्याचं ILOची स्थापना कधी झाली, कुठल्या करारानं झाली, त्याचे सदस्य त्या स्थापनेवेळी किती होते, सध्या किती सदस्य आहेत, ठीक आहे, मुख्यालय कुठे आहे,
त्याच्या लेटेस्ट काही परिषद असतील, त्याचे काही कन्व्हेन्शन असतील, हे ते लक्षात ILOचा आपल्याला असा डेटाबेस करायला लागतो. त्याचे रिजनल कार्यालय असतील तर ते कुठे आहेत, असा डेटाबेस आपल्याला एक्झामला विचारला जातो. चौथा कुठला एरिया, युनिसेफ. ठीक आहे. आता बघा, हा चाइल्ड इमर्जन्सी फंड होता, युनायटेड नेशनचा चाइल्ड इमर्जन्सी फंड होता. सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेस स्थापन केलेला, आणि आता त्याचा युनायटेड नेशन चाइल्ड फंड असं त्याला म्हटलं जातं. पुन्हा युनेस्को आहे, युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक आणि कल्चरल ऑर्गनायझेशन, म्हणजे एज्युकेशन, सायन्स आणि कल्चरच्या एरियामध्ये काम करणारी युनायटेड नेशनची एक ऑर्गनायझेशन आहे, त्याचा स्टडी करायला लागतो. पुन्हा आपल्याला UNHRC, युनायटेड नेशन हाय कमिशनरेट ऑन रेफ्युजी, येतं लक्षात, म्हणजे रेफ्युजीच्या संदर्भातली काम करणारी ही संस्था, याच्यावरती आपल्याला अभ्यास करायला लागतो. पुढचं 5वं आहे बघा, APEC, म्हणजे आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन. येतं लक्षात, आशिया पॅसिफिक रिजन जो आहे, त्या आशिया पॅसिफिक रिजनमध्ये काम करणारी, इकॉनॉमिक कोऑपरेशन करणारी ही आहे रिजनल ऑर्गनायझेशन, ती करायला लागते. पुढची रिजनल ऑर्गनायझेशन आहे ASEAN. ठीक आहे. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट आशियन नेशन अशी आहे. ठीक आहे. साऊथ ईस्ट जे आहेत आपले, ठीक आहे, असा भारत आहे, आणि इकडच्या साईडला जे साऊथ ईस्ट देश आहेत 10 देश, तर त्यांची ती संस्था आहे ASEAN. तर त्या ASEANचा अगेन तसा अभ्यास करायला लागतो की संस्थे स्थापनेच्या वेळी कुठले सदस्य होते, सध्या किती आहेत, शेवटी जॉईन झालेले कुठले आहेत, मुख्यालय कुठं आहे, स्थापना वर्ष कोणतं आहे, त्याचं सचिवालय असेल तर ते कुठे आहे, येतं लक्षात, पहिले अध्यक्ष कोण, सध्याचे अध्यक्ष कोण, असा काही डेटाबेस आहे तो आपल्याला परफेक्टली करायला लागतो. पुन्हा 6वा कुठला एरिया, OPEC. ठीक आहे, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज आहे. ठीक आहे, पेट्रोलियमच्या संदर्भात ज्या एक्सपोर्टिंग कंट्री आहेत तर त्या आपल्याला करायला लागतात. OAU, ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनियन. ठीक आहे, आफ्रिकन युनियन किंवा युनिटी, म्हणजे युरोपियन युनियन कसं आहे तसंच हे आफ्रिकन युनियन आहे, आफ्रिका खंडातलं. येतं लक्षात, त्याच्यामध्ये किती देश आहेत, कुठल्या करारानं स्थापना झाली, त्याचं मुख्यालय कुठे, अगेन ते सेमच पॅरामीटर आहेत जे मी खाली घेतलेले आहेत, तुम्हाला समजून येईल की काय करायचं अभ्यास कुठल्या अँगलनं. परत 7वा एरिया आहे आपला SAARC, साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन संदर्भातला आहे. ठीक आहे, आपले 7 देश आहेत, तर त्या 7-8 देश त्यांच्यामधलं आपल्याला करायचं आहे, कोण कधी जॉईन झालं, कुठले देश आहेत, त्यांची रिजनल सेंटर्स कुठले आहेत, कृषी संदर्भात कुठं आहे, डिझास्टर संदर्भात कुठं आहे, कल्चरल कुठं आहे, असं आपल्याला करायचं आहे. पुढे आहे नॉन अलाइनमेंट मुवमेंट. ठीक आहे, नॉन अलाइनमेंट मुवमेंट. ठीक आहे, म्हणजे कोल्ड वॉरच्या रिजनमध्ये नेहरूंनी वगैरे पुढाकार घेऊन स्थापन केलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला बैठका, परिषदा विचारल्या जातात. येतं लक्षात, फिलॉसॉफीबद्दल पण प्रश्न आलेले आहेत. 8वा आपल्याला प्रश्न म्हणजे पॉईंट कुठला आहे, कॉमनवेल्थ ऑफ नेशन. ठीक आहे, कॉमनवेल्थच्या गेम्स पण होतात, तर त्याच्या संदर्भात आपल्याला कॉमनवेल्थ ऑफ नेशन, त्याच्या चोगम कॉन्फरन्सेस, त्याचा प्रमुख कोण असतो, येतं लक्षात, किती देश आहेत, येतं लक्षात, त्यांचे कुठले कुठले बॉडी आहेत गव्हर्निंग, ते आपल्याला करायला लागतं. पुढे युरोपियन युनियन. ठीक आहे, युरोपियन युनियन महत्त्वाचे आहे. युरोपमधली म्हणजे काय आहे की एक सुप्रानेशन टाईप अथॉरिटी आहे. सुप्रानेशन म्हणजे नेशनच्या पुढे जाऊन मोठे, त्यांची एकच करन्सी आहे वगैरे. ठीक आहे, तर आपल्या एवढ्या ब्रॉड लेवलला जाऊन युरोपियन युनियन डिटेलमध्ये करायला लागतो जर वेळेस प्रश्न असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं आहे आपल्याला 9वं करायचं आहे ते साऊथ आशियन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. ठीक आहे, साऊथ आशियन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, साऊथ आशियामधला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. ठीक आहे, नॉर्थ अमेरिका फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, येते लक्षात, साऊथ आशियन आणि नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आपल्याला करायला लागतात. परत 10व्या पॉईंटला आपल्याला काय, ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, ह्या 5 देशांची ही संस्था आहे, येतं लक्षात. आणि त्याच्याबद्दल नंतर कुठलाही रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन. ठीक आहे, रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन, मग ह्याच्यामध्ये पहिल्यांदा 10 बेसिक देश ASEANवाले, परत 3+3 ॲड झाले होते, इंडिया परत बाहेर पडला, ते आपल्याला सगळं इव्हॉल्युशन याच्या अंतर्गत बघायचं आहे. लक्षात आलं का तुम्हाला, लक्षात आलं का? आपण बघा, चला एकदा मी आता तुम्हाला हे सगळं रिवाईज करून घेतो, आपल्याला कुठल्या कुठल्या संस्था बघायच्यात, काय बघायच्यात. ठीक आहे, एकदा रिवाईज करूया. ओके, चला पटापट आपण काय काय बघितलं, सिलेबस आपल्याला पाठ पाहिजे ना, म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त पण छोटे छोटे करार वगैरे विचारले जातात, पण मेनली आपल्याला हे संस्था करायच्या. ठीक आहे, आपण काय बघितलं, इंटरनॅशनल आणि रिजनल ऑर्गनायझेशन. त्यात पहिला मुद्दा काय बघितला, युनायटेड नेशन जे पहिले आहे. ठीक आहे, युनायटेड नेशनमध्ये आपण काय बघितलं, लीग ऑफ नेशनपासून युनायटेड नेशनपर्यंतचा प्रवास, त्यांचे रिजनल काही करार, त्यांचे त्यावेळेसचे काही करार असतील तर ते करार, त्या संदर्भात झालेल्या कुठल्या कुठल्या बैठका आहेत, लॅम TDS म्हणून त्याची ट्रिक आहे, तर त्याच्या मी घेईन पुढे तुम्हाला लक्षात येईल. त्याच्या वेगवेगळ्या ज्या बैठका झाल्या त्या बैठका, त्या बैठकीला कुठले देश हजर होते, कुठल्या कराराने स्थापना झाली युनायटेड नेशनचे, त्याचे वेगवेगळे 6 अंग कुठले, त्यातला आता सध्या कार्यरत असणारे 5 अंग. ठीक आहे, आपण आता बघितलेले. पुन्हा UNCTAD, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, ICJ आहे, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. ठीक आहे, आणि ILO आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, युनिसेफ चाइल्ड फंड आहे, एज्युकेशनल, सायंटिफिक आणि कल्चरल ऑर्गनायझेशन आहे, पुन्हा रेफ्युजीवरचं कमिशन आहे, पुन्हा काय आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन आहे, साऊथ असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट आशियन नेशनचं आहे,
ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री आहेत, ठीक आहे. ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनियन आहे, साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन आहे, नॉन अलाइनमेंट मूवमेंट आहे, कॉमनवेल्थ ऑफ नेशन आणि युरोपियन युनियन आहे, साप्ता आणि नाप्ता आहे, त्याच्यानंतर ब्रिक्स आणि RCEP आहे. येतं लक्षात. ऑलमोस्ट प्रत्येक एरियावरती जर वार्षिक प्रश्न येतो, नेहमी 100% फिक्स प्रश्न असणारा युनायटेड नेशन आणि त्याच्यात स्पेशल एजन्सी, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पुढे प्रश्न रेग्युलर आणि प्रत्येक वेळी जो येतो तर तो एरियामध्ये आहे आपला, ठीक आहे. पुढं काय ब्रिक्स RCEP. आता बघा युनायटेड नेशन आणि स्पेशल एजन्सी यांच्यावरती प्रत्येक वेळी प्रश्न असतो. याच्या व्यतिरिक्त वारंवार आणि नेहमी प्रश्न विचारला जाणारा एरिया म्हणजे रेग्युलर कॉमनवेल्थ, युरोपियन युनियन. याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की युनेस्को, ILO, ठीक आहे. पुन्हा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठे प्रश्न येऊ शकतो, रिजनल नामवरती रेग्युलर प्रश्न येतो, आसियानवरती असतो, म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडेच असतात. UNDPवरती पण त्याचं विचारलं जातं आहे, ब्रिक्सवरती असतो. बघा म्हणजे काही एरिया म्हणजे ह्याच्यामधले ना आपल्याला परफेक्टच करायचं, कुठला सोडायचा नाही असं नाही, पण जास्त त्यातले हायलायटेड असतात जे ऑर्गनायझेशनवरती सारखे प्रश्न येतात. तर ते चाइल्ड फंड पण आहे त्याच्यावरती पण येतात, सार्कवरती येतात, ठीक आहे. तर बघा आपल्याला हे सगळंच परफेक्टली करायचं आहे, परंतु काही पॉईंट्स असे जिथं म्हणजे रेग्युलर तेवढा प्रश्न दिसत नाही. बघा आता हा साप्ता आहे आणि नाप्ता याच्यावरती काही जरवेस नाही किंवा RCEPवरती जरवेस प्रश्न आलेला नाही दिसत आपल्याला, येते लक्षात. पण बाकीचं जे आहेत ना तर त्याच्यावरती प्रश्न मोर ऑरलेस येतात. पण ह्यातले एक पण ह्या 20 प्लस बाकीचे जे ऑर्गन्स आहेत ना याच्यावरचा एकही प्रश्न सोडायचा नाही, सगळ्या ऑर्गनायझेशन बेस्टच करायच्या, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल पुस्तकात एवढं सगळं दिलं आहे कधी करायचं, मी सांगतो तुम्हाला काय करायचं काय परफेक्टली सांगतो, त्याच्यावरूनच आपला प्रश्न बऱ्यापैकी डील होतात, येते लक्षात. क्वेश्चन एरियाज खूप महत्त्वाचं आहे. मी प्रत्येक टॉपिकला तुम्हाला म्हणजे असं लिहून दिलं आहे क्वेश्चन एरिया काय आहेत, आपल्याला कुठे प्रश्न विचारले जातात आणि ते डेटा परफेक्ट करायचं आहे. तर या पर्टिक्युलरली या टॉपिकला ते खूप चांगलं पाळायला लागतं आणि ते नोट्समध्ये पण तेवढंच चांगलं आणायला लागतं आपल्याला. त्याच्याने ते आपल्याला एक्झाममध्ये जायच्या जस्ट आधी 2 तास 3 तास आधी सकाळी 7 ते 9 ह्या वेळात वाचायला लागतं, म्हणजे कधी ना कधी तेवढ्यातले एक अर्ध्या तासात, ठीक आहे. कारण आपल्याला 9ला लगेच 9:30ला एंट्री करायला लागते एक्झाम हॉलमध्ये, 10ला पेपर सुरू होतो, येतं लक्षात. त्यामुळे आपल्याला ताजं लक्षात असायला पाहिजे, त्यासाठी क्वेश्चन एरिया इम्पॉर्टंट आहेत. जवळपास बघा याच्यावरती 15 प्रश्न येतात, त्यामुळे खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, खूप जास्त येतं. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन HR सगळ्यात जास्त प्रश्न विचारला जाणार आहे आणि याच्यानंतर UDHR आहे, येतं लक्षात. त्यामुळे खूप चांगलं करायचं. मी जे पिवळ्या कलरनं हायलाईट केलं नाही तर या नोट्समध्ये, ते पिवळ्या कलरमधलं आपल्याला एनी हाऊ परफेक्टली करायचंच आहे, बाकीचा पण डेटा करायचा आहे, पण पिवळ्या कलरमधला हा बेसिक डेटा आहे, त्याच्यावरती आपले 15पैकी 8, 9, 10 प्रश्न डायरेक्टली बरोबर येतात, येतं लक्षात. आणि बऱ्यापैकी प्रश्न फिरतो ना तो त्याच्यावरतीच फिरतो, येते लक्षात. तर पहिल्यांदा आपल्या ह्याच्यावरच्या 20 संस्था केलेल्या आहेत मित्रांनो, ह्या 20, 25, 20पेक्षा जास्त ज्या आहेत, या प्रत्येक संस्थेचं बेसिक पहिलं काय आहे, संस्था असेल किंवा करार असेल तर त्याचं पहिलं म्हणजे त्याचं आपल्याला स्थापना वर्ष, पहिली प्रायोरिटी काय आपलं फर्स्ट प्रायोरिटी काय त्याचं वर्ष माहिती पाहिजे, आणि सेकंड प्रायोरिटी त्याची आपल्याला डेट माहिती पाहिजे. की समजा एखादी संस्था असेल, समजा आपली कुठली, समजा ILO आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, तर त्याची स्थापना कधी झाली, लक्षात येतं का असं. तर त्याचं आपल्याला स्थापना वर्ष पहिली प्रायोरिटी आहे. सेकंड प्रायोरिटी त्याची डेट, एक्झॅक्ट कुठल्या डेटला झाली. त्याच्यानंतरची आपल्याला थर्ड प्रायोरिटी आहे की त्याची पार्श्वभूमी थोडक्यात का तयार झाली, येतं का लक्षात. त्याच्या संदर्भातला काही करार असेल ना, इथं लिहून घ्या करार, पार्श्वभूमी इन द सेन्स काय कुठल्या करारानं स्थापना झाली, तर तो करार एक लिहायला लागतो आपल्याला, येतं लक्षात. तर पहिल्यांदा काय आहे मित्रांनो, पहिली कुठली ऑर्गनायझेशन असेल किंवा वरचे जे आपले 20 आपण ऑर्गनायझेशन बघतोय रिजनल आणि इंटरनॅशनल, याचं सगळ्यात पहिलं काय आहे महत्त्वाचं, स्थापना वर्ष, त्यानंतर दिनांक आणि त्याचा करार किंवा पार्श्वभूमी. त्याच्यानंतर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट येतं, पहिला पॉईंट झाल्यावरती दुसरा पॉईंट त्याचं मुख्यालय या संदर्भात त्याचं स्थान, की त्याचं मुख्यालय कुठं आहे, ILOचं मुख्यालय कुठं आहे किंवा अंगटाडचं मुख्यालय कुठं आहे, येतं लक्षात. असं मुख्यालय असेल तर ते मुख्यालयाचं स्थळ, आणि ते मुख्यालय जिथं स्थळ आहे ते स्थळ एखाद्या सिटीचं असतं तर ते कुठल्या देशामध्ये येतं ते देश माहिती पाहिजे. दुसरं म्हणजे त्या संस्थेची काही प्रादेशिक कार्यालय पण कार्यरत असतात, येतं का लक्षात. तर प्रादेशिक कार्यालय असतात, तर प्रादेशिक कार्यालय कुठल्या देशामध्ये आहेत त्या देशाची नावं किंवा प्रादेशिक कार्यालयाची नावं आपल्याला पाठ पाहिजेत, येतं लक्षात. हा झाला दुसरा एरिया. पहिला एरिया काय बघितला, स्थापना असणार वर्ष, स्थापना दिनांक आणि त्याचा करार किंवा पार्श्वभूमी. दुसरं काय, मुख्यालयाचं स्थान कुठे आहे, मुख्यालय तर देश कुठला आहे तो, आणि प्रादेशिक कार्यालय असतील 2, 3, 4 जेवढी प्रादेशिक कार्यालय असतील ती कुठल्या देशामध्ये आहेत ती. तिसरा महत्त्वाचा आहे एकूण सदस्य संख्या. ती एखादी संस्था आहे
तर समजा युनायटेड नेशन आहे, तर युनायटेड नेशनची एकूण सदस्य संख्या किती आहे बाबा? ती सदस्य संख्या ही बदलत असते नेहमी, लक्षात घ्या, ही नेहमी बदलत असते. करंटमधनं आपल्याला अपडेट करायला लागते, कारण कोणी सोडून जातं, कोणी जॉईन होतं. त्यामुळे सदस्य संख्यामध्ये 2 गोष्टी लक्षात घ्या. एक म्हणजे ज्यावेळी त्या संस्थेची स्थापना झाली, उदाहरणार्थ आयोलोची स्थापना झाली, तर आयोलोच्या स्थापनेच्या वेळी त्यावेळी किती सदस्य होते आणि सध्या, सेकंड काय की सध्या किती सदस्य आहेत हे त्या लक्षात. लेटेस्ट म्हणजे पेपर सेट होतोय त्यावेळेसपर्यंत सदस्य किती, या दोन्ही वेळची सदस्य संख्या एक्झॅक्ट माहिती पाहिजे. समजा स्थापनेवेळी 50 होती फॉर एक्झाम्पल एखाद्या संस्थेची आणि आता 190 आहे, तर हा तुमचा दोन्ही आकडा तुमचा कधीच मिस नाही झाला पाहिजे. एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला परफेक्टली आठवलं पाहिजे की या ऑर्गनायझेशनचे स्थापनेवेळी एवढे सदस्य होते आणि आत्ता एवढे सदस्य आहेत. ठीक आहे. तिसरं काय आहे, चौथं काय आहे, लेटेस्ट सदस्य. म्हणजे काय आहे की स्थापनेवेळी होते, सध्या एवढे होते. समजा गेल्या वर्षी जर बघितलं 2022ला समजा 189 होते आणि आता 2023मध्ये 190वा एक ॲड झाला आहे, तर तो सदस्य लेटेस्टमधला सदस्य जो ॲड झालेला आहे त्याचं नाव माहिती पाहिजे, तो कुठल्या वर्षी ॲड झाला आहे तो माहिती पाहिजे. त्याचबरोबर लेटेस्टमधल्या करंट घडामोडीमध्ये त्या संस्थेच्या लेटेस्टमधल्या बैठका झाल्या असतील 2-3 वर्षातल्या, तर त्या बैठका कुठे झाल्या हे माहिती पाहिजे, किंवा त्याची परिषद झाली असेल तर परिषदा कुठे झाल्या याची आपल्याला डिटेल करायला लागते. लक्षात येते, ही एक डिटेल. त्याच्यानंतर काही 5वा आहे ना, हा कमी महत्त्वाचा आहे, अहवाल. म्हणजे एखादी संस्था वेगवेगळ्या प्रकारचा अहवाल काढते, तर अहवाल ते कुठल्या प्रकारचे आहेत बाबा, तर आपल्याला ते अहवाल करायला लागतात. उदाहरणार्थ अंगटॅड बघितलं तर अंगटॅड काही ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंटमधले वेगवेगळे अहवाल करते, किंवा इकॉनॉमी रिलेटेड काही अहवाल करते, तर अशा आपल्याला अहवाल करायला लागतात की ते अहवालाची नावं. पण हे इतकं इम्पॉर्टंट नाही, लेस इम्पॉर्टंट आहे. हा एक महत्त्वाचा खूप आहे की अध्यक्ष, त्या संस्थेचे अध्यक्ष असतील किंवा जे प्राईम इम्पॉर्टंट पद आहे, तर ते पहिल्यांदा कोणी भूषवलं होतं आणि सध्या कोण अध्यक्ष आहेत आणि त्या अध्यक्षाचा देश कुठला हे पण करायचा. ठीक आहे, ही एक महत्त्वाची बाजू आहे. लक्षात आहे, अध्यक्ष आपण एखादी संस्था करतो तर त्या संस्थेचा अध्यक्ष पहिला कोण होता, सध्या कोण आहे, येते का लक्षात, आणि सध्या जे आहेत त्यांचा देश कुठला. अजून एक पॉईंट करू शकता की इंडियाचा जर समजा एखादा अध्यक्ष झाला असेल, ठीक आहे, इंडियाचा जर समजा इंडिया हा त्याचा जर अध्यक्ष असेल, तर इंडियाचा अध्यक्ष असेल तर त्याचं आपल्याला कार्यकाळ करायला लागतं आणि त्या व्यक्तीचं नाव करायला लागतं. ओके. पुढं काय आहे बघा, सदस्य देशमध्ये जसं ॲड झालेले होते तसेच बाहेर पडलेले पण लेटेस्ट 1-2 वर्षात बाहेर पडलेले कोण आहेत का, किंवा एकदम महत्त्वाची इन्स्टिट्यूशन असेल युरोपियन युनियनसारखी की ज्याचे बाहेर पडलेले सदस्य पण विचार गेले किंवा जॉईन झालेले सदस्य, तर ते पण आपल्याला करायला लागतात. आणि संस्थापक सदस्य म्हणजे सदस्य देशांमध्ये संस्थेत आपण कसं बघितलं वर स्थापनेवेळी इथं बघितलं बघा सदस्य किती होते, तसेच संस्थापक देश कुठले. उदाहरणार्थ आसियानच्या बाबतीत बघा, वारंवार संस्थापक सदस्य म्हणजे जे 5-6 सदस्य होते स्थापनेच्या वेळेस त्यांची नावं विचारली गेलेली आहेत. संस्थापक सदस्यांची नावं आणि त्यांची संख्या करायला लागते. ओके. पुढं आपल्याला बघायला लागतं सचिवालय जर असेल त्या संस्थेचं, तर ते सचिवालयाचं स्थान कुठल्या देशामध्ये आहे, कुठल्या शहरामध्ये आहे, आणि सचिवालयाच्या स्थापनेचं वर्ष करायला लागतं की सचिवालय कुठल्या वर्षी स्थापन झालं आहे तिथे. लक्षात आलं, हे एक अँगलनं तयारी करायला लागते. पुढे बघा, हा कमी महत्त्वाचा एरिया आहे 9वा, म्हणजे बॉडी स्ट्रक्चर काय आहे. म्हणजे एखादी ऑर्गनायझेशन आहे तर त्याचं गव्हर्नन्स कसं चालतं आहे, डिसिजन मेकिंग कोण असतं. ते काही ऑर्गनायझेशनचे त्यांच्या स्वतःच्या संसद आहेत, काही गव्हर्निंग बॉडीज आहेत, काहीमध्ये गव्हर्नर आहेत. तर आपल्याला ते एक बॉडी स्ट्रक्चर जनरली माहिती पाहिजे, मोठा. हे जास्त एवढं इम्पॉर्टन्स नाही आहे. ठीक आहे, आपल्याला जनरल थोडीशी आयडिया असेल तरी पण होऊन जातं आहे. पुढं बघा 10वं काय आहे, हा एक थोडासा महत्त्वाचा आहे. एखादी संस्था असेल आणि त्याच्या भारतामध्ये झालेल्या बैठक आणि त्या संबंधित वर्ष, उदाहरणार्थ नामच्या भारतात कधी बैठका झालेल्या आहेत, तर त्या संदर्भातले आपल्याला काही पर्टिक्युलरली वर्ष वगैरे करायला लागतात की त्या बैठका कधी झाल्या, त्याचं वर्ष कुठलं होतं, त्याच्या बैठकीला अटेंड कुणी केलं, याचा थोडासा डेटा करायला लागतो, जास्त करायची गरज नाही. वर्ष आणि कुठल्या वर्षी झाली, संस्था कुठली होती एवढं केलं तरी चालण्यासारखं आहे. पुढं हा बघा काही बेसिक डेटा आहे की बैठका कधी होतात. उदाहरणार्थ युनायटेड नेशन जनरल असेंब्ली असेल तर त्याच्या बैठका कधी होतात, मंथली कुठल्या संस्थेच्या होतात, ॲन्युअली कुठल्या होतात, किंवा 2 वर्षातून कुठल्या संस्थेच्या बैठका होतात. तर आपल्याला याच्यावरती स्टेटमेंट बेस क्वेश्चन आलेला दिसतो की म्हणजे स्टेटमेंट बेस की या संस्थेच्या वर्षातून 2 बैठका होतात, 2 वर्षातून एकदा बैठका होते, दरवर्षी बैठक होती, असं स्टेटमेंट आपल्याला आयोग विचारतं किंवा मल्टी स्टेटमेंट क्वेश्चनमध्ये असा क्वेश्चन असतो. पुन्हा 12वा काय एरिया आहे तर निवड पद्धती. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीद्वारे काही निवडले जातात, सिक्युरिटी काउन्सिलद्वारे काही निवडले जातात, किंवा मग वेगवेगळ्या संस्था आहेत तर त्यांच्यामधल्या गव्हर्निंग बॉडीचे जे सदस्य असतात त्यांची निवड ही जनरल असेंब्लीद्वारे केली जाते किंवा वेगवेगळ्या संस्थांद्वारे केली जाते. तर ती कशा पद्धतीनं केली जाते, ती निवड पद्धतीची मेथडॉलॉजी, उदाहरणार्थ इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये आपल्याला हे चांगलं करायला लागतं. येतं लक्षात, याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. आणि 13वा हा कन्सेप्च्युअल भाग आहे, एम आणि ऑब्जेक्टिव्ह काय, ही संस्था स्थापन केली आहे त्याचं एम आणि ऑब्जेक्टिव्ह काय. तर बऱ्यापैकी संस्थेचं जे नाव आहे ना त्याच्यामध्ये असतं बघा, आता रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन म्हणजे हे आर्थिक आहे, येतं का लक्षात. फ्री ट्रेड म्हणजे ट्रेडसाठी आहे,
रिजनल कोऑपरेशन म्हणजे रिजनल कोऑपरेशन आहे. नॉन अलाइनमेंट म्हणजे कुणीकडेच आपल्याला झुकायचं नाही, असं त्यांचं नावाचं किंवा त्यांचं एम ऑब्जेक्टिव्ह हे नावामध्येच बऱ्यापैकी आपल्याला रिफ्लेक्ट झालेलं दिसतं, एम आणि ऑब्जेक्टिव्ह लक्षात येतं. त्यामुळे तेही महत्त्वाचं आहे. असे 13 पॉईंट जर तुम्ही गेले की नाही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे, तुम्ही 13 पॉईंट जर कव्हर केले तर तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या क्वेश्चनच्या खूप आन्सरच्या क्लोज जाता येईल आणि एकदम लिमिटेड डेटामध्ये. बघा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे तुम्हाला खूप पेजेस दिसतील, परंतु मी इथं बघा कव्हर करताना एक पेज एकदम शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे, दुसरं पेज एकदम शॉर्ट आणि तिसऱ्या पेजमध्ये बऱ्यापैकी संस्था क्लोजच झालेल्या आहे आणि चौथ्या पेजवरती फक्त एकच संस्था राहिली कॉमनवेल्थ. तुमच्या ह्या 3 ते 4 पेजेसमध्ये होतं आणि हे लगेच अर्ध्या ते पाऊण तासामध्ये तुमचं पूर्ण रिव्हिजन होतं. त्या तिसऱ्या दिवशी एक्झामला जायला अर्ध्या पाऊण तासामध्ये तुमचं पूर्ण रिव्हिजन होतं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचं. लक्षात येतं मित्रांनो. आणि ह्या शॉर्ट नोट्स एकदम शॉर्टमध्ये घेतले आहे, जेवढा डेटा एक्झामला विचारला जातो तेवढंच घेतलेलं आहे मी याच्यामध्ये. ओके, तर एकदा काय बघितलं आपण ते परत रिवाईज करूया. आजच्या हे लेक्चरमध्ये, पहिल्या लेक्चरमध्ये आपण 2.11 आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संस्था हा टॉपिक बघतोय. याच्यामध्ये बघा जो सिलेबस आहे, ठीक आहे, लक्षात येतं, जो सिलेबस आहे तो सिलेबस डिकोड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 20+ संस्था बघितलेल्या आहे. युनायटेड नेशन आहे, त्याचे वेगवेगळे स्पेशल एजन्सीज बघितले आहेत, ठीक आहे. अंगटाड आहे, UNDP आहे, ICJ, ILO, युनिसेफ, युनेस्को, UNHCR येतं लक्षात, HRC, APEC आहे, ASEAN आहे, OPEC आहे, OAU आहे, सार्क, नाम, कॉमनवेल्थ, युरोपियन युनियन, साप्ता, नाप्ता, ब्रिक्स, RCEP अशा वेगवेगळ्या संस्था आपण बघतोय. याच्यानंतर आपल्याला जे बघायला लागतं तर क्वेश्चन एरिया बघायला लागतात, की जवळपास 15 क्वेश्चन्स, खूप जास्त हाय व्होल्टेज टॉपिक आहे, महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण पहिला क्वेश्चन एरिया इम्पॉर्टंट कुठला बघितला, की स्थापना वर्ष, त्या स्थापनेचा दिनांक आणि त्याची पार्श्वभूमी काय, कुठल्या कराराअंतर्गत स्थापना झाली, एक बॅकग्राऊंड काय होतं ते बघायला लागतं. आणि बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी ही अंडरस्टँड करायची गोष्ट आहे, ती लिहायची गरज नाही, करार आपल्याला लिहायला लागतो. पुन्हा आपण बघितलं दुसरं काय, मुख्यालयाचं स्थान कुठलं आहे, येतं लक्षात, मुख्यालयाचं स्थान कुठलं आहे, ठीक आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचं मुख्यालय कुठे आहे, त्याची काही प्रादेशिक कार्यालय आहेत का, येतं का लक्षात, तर त्याचा देश कुठला, एकूण सदस्य संख्या स्थापनेवेळी किती होती, सध्या किती आहे, येतं लक्षात. लेटेस्ट सदस्य कुठले आहेत, त्यांच्या बैठका किंवा परिषदा झालेल्या आहेत का, त्यांचे अहवाल, त्यांचे अध्यक्ष, पहिले अध्यक्ष आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, या बाबतीतलं आपल्याला डिटेल करायला लागतात. सदस्य देश करायला लागतात, येतं लक्षात. सदस्य देश म्हणजे बाहेर पडलेले कुठले आहेत का, संस्थापक कुठले आहेत. सचिवालय करायला लागतं आपल्याला, की सचिवालयाचं स्थान काय आहे बाबा, येतं लक्षात, सचिवालय कुठे आहे, सचिवालयाची स्थापना कुठल्या वर्षी झालेली आहे. बॉडी स्ट्रक्चर करायला लागतं, डिसिजन मेकिंग वगैरे. भारतात झालेल्या काय बैठक असतील त्यांची वर्ष करायला लागतात. बैठका ज्या त्यांच्या रेग्युलर होतात त्या बैठकाचा कॉन्सेप्ट काय आहे, मंथली होतात, ॲन्युअली होतात, बायॲन्युअली होतात, ते आपल्याला करायला लागतात. निवड पद्धती तुम्हाला जर सांगितलं की निवड करण्याची मेथॉडॉलॉजी काय आहे बाबा. एम्स आणि ऑब्जेक्टिव्स आपण बघतो की त्याचं एक मॅन्डेट काय आहे, कशासाठी ती संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने एक इंट्रोडक्शन लेक्चर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचं या ठिकाणी झालेलं आहे. पुढच्या काही लेक्चर्समध्ये आपला हा पूर्ण टॉपिक कव्हर होऊन जाईल. थोडे जास्त लेक्चर होतील याच्यावरती, कारण महत्त्वाचं आहे की म्हणजे प्रत्येक लेक्चरमध्ये 3-4 ऑर्गनायझेशन कव्हर झाले तरी 5 ते 6 लेक्चर तरी जास्त करायला लागतील कदाचित लेक्चर. आणि त्याच्यानंतर PYQचे म्हणजे असे 7-8 लेक्चर तरी याच्यावरती मला असं वाटतं होतील, येते लक्षात. तर एकदम व्यवस्थित घेणार आहे. तुम्हाला जिथं प्रश्न येतो, जशा पद्धतीनं प्रश्न येतो ना, पूर्ण तशा पद्धतीनंच डेटा घेतलेला आहे किंवा आपल्या ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला समजवून बॅकग्राऊंड पूर्ण क्लिअर करून देतो मी लेक्चरमधून. आणि जो डेटा नोट्समध्ये पाहिजे तो ऑलरेडी मी घेतलेला आहे. करंटचं त्याला मी टच तुम्हाला तिथले तिथं देत जाईल सांगताना, ठीक आहे, की या टॉपिकवरती आता त्याची लेटेस्टमध्ये बैठक इथं झालेली आहे, ही सदस्य संख्या लेटेस्टमध्ये ही चेंज झालेली आहे, असं मी तुम्हाला त्याचे अपडेट्स किंवा डिटेल्स त्याच्यामध्ये देईन, ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो.